वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं ऑस्मोटिक प्रेशर. ओके, आणि त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट आपण पाहिले होते. आज आपल्याला 3 लॉ पाहायचे. तर एक व्हॉन ऑफ बॉयल्स लॉ, दुसरा व्हॉन ऑफ चार्ल्स लॉ, आणि तिसरं जे आपल्याला पाहायचे डेरिव्हेशन फॉर व्हॉन ऑफ इक्वेशन. ओके, त्याच्यानंतर व्हॉन ऑफ आवेगाडो लॉ पाहू. तर आता हे पाहत असताना यामागे आपल्या काही कन्सेप्ट झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे ऑस्मोसिस. ऑस्मोसिस प्रोसेस काय असते, तर ऑस्मोसिस या प्रोसेस मध्ये सॉल्व्हंट मॉलिक्यूल हे सोल्युशन साइडने जात असतात, किंवा आपण म्हणू शकतो ऑस्मोसिस इज अ युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन. त्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो, बरोबर आहे. आणि नंतर आपण पाहिलं ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर काय असतं, तर ऑस्मोसिस या प्रोसेस मध्ये जर आपण असं म्हणत असो सॉल्व्हंट कडून म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे सॉल्व्हंट मॉलिक्यूल जात असतील, तर त्यांचा जो फ्लो आहे तो फ्लो बंद करण्यासाठी म्हणून जे ऍडिशनल प्रेशर दिलं जातं त्याला आपण म्हणतो ऑस्मोटिक प्रेशर, बरोबर आहे ना. द एक्सेस ऑर ऍडिशनल प्रेशर इज अप्लाइड ऑन द साइड ऑफ सोल्युशन. कोणतं? साइड ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. त्याच्याशी रिलेटेड काही लॉ इथं आपल्याला पाहायचं. पाहायचं तुमच्या माहितीसाठी काढतो. इथं आपण असं गृहीत धरूया हे कंटेनर आहे. काय घेतलं आपण हे पहा. इथं मी घेतो, इथं एक कंटेनर घेतो. ओके, याच्या अगोदर आपण पाहिलंच आहे. इथं सेमी परमेबल मेम्ब्रेन असतं. काय असतं आपल्याला माहिती आहे, एसपीएम. ओके, इथं काय असतं तर एसपीएम. इथं लो कॉन्सन्ट्रेशन आणि इथं हाय कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. आणि या प्रकारे आपल्याला माहिती आहे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे सॉल्व्हंट मॉलिक्यूल जात असतात. आणि हे लो कॉन्सन्ट्रेशन कडून हाय कॉन्सन्ट्रेट कडे सॉल्व्हंट मॉलिक्यूल जे जातात त्यांना स्टॉप करण्यासाठी आपण पिस्टन वापरतो. काय वापरतो आपण? त्यांना पिस्टन वापरतो टू स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन by adding external pressure on the solution side, on the high concentrated solution side is called as a osmotic pressure. त्याच्याशी रिलेटेड काही लॉ आपल्याला इथं पाहायचं. पहिला लॉ पहा, व्हॉन ऑफ बॉयल्स लॉ. व्हॉन ऑफ आणि बॉईल यांनी काही एक्सप्लेनेशन सांगितले. पहा आता इथे डायरेक्ट आपल्याला लक्षात घेतं व्हॉन ऑफ आणि बॉईल यांनी असं सांगितलं की ऑस्मोटिक प्रेशर. आता आपण जर म्हटलं इथं हे लो कॉन्सन्ट्रेशन आहे आणि हे हाय कॉन्सन्ट्रेशन, नाही का, लो कॉन्सन्ट्रेटेड आणि हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. ओके, आता ऑस्मोटिक प्रेशर आपण पाहत असताना सोल्युशनच्या साइडनेच काय करत असतो आपण, तर प्रेस करत असतो. पण जर इकडून जर प्रेस केलं तर नेमकं काय होतं त्याच्याविषयी देखील आपल्याला पाहायचंय. इथे पाहू शकता ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. कोणतं सांगतो आपण? व्हॉन ऑफ बॉयल्स लॉ. यातल्या काही टर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, जसं पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, किंवा पाय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. त्या प्रकारे स्टेटमेंट बघू आपण. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, टेम्परेचर कॉन्स्टंट असताना, नाही का, इथं हे कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये दोन्ही साइडनं टेम्परेचर कॉन्स्टंट असताना ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ, पहा कोणत्या सोल्युशनचं? ऑस्मोटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन is directly proportional to its molar concentration or inversely proportional to the volume of the solution. याचा अर्थ असं सांगितलं होतं की जर समजा आपण पिस्टन इकडच्या साइडने जर घेतलं असतं, तर याचं ऑस्मोटिक प्रेशर आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर पहा ऑस्मोटिक प्रेशर काय असणार, तर इथं सांगितलंय at constant temperature the osmotic pressure of a dilute solution is directly proportional to its molar concentration or inversely proportional to the volume of the solution. Okay, explanation. If pi is osmotic pressure, if काय सांगितलं, pi is osmotic pressure कोणाचं? हे जे लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे त्याचं आपण म्हणूया. चला काय म्हटलं आपण, पहा जर समजा आपण म्हटलं हे जे सोल्युशन आहे तर त्याचं ऑस्मोटिक प्रेशर काय, तर इफ पाय इज ऑस्मोटिक प्रेशर, काय म्हणतो आपण, इफ पाय इज ऑस्मोटिक प्रेशर ऑफ दिस सोल्युशन
and C is the concentration of the solution, then at a constant temperature, जर समजा इकडं पण हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, इकडं लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. ओके, ऑस्मोटिक प्रेशर इकडचं असं असेल आणि इकडच्या साईडने जर आपण दाबलं तर त्याचं ऑस्मोटिक प्रेशर काय असेल, तर त्याच्यासाठी जर दोन्ही सोल्युशनचं टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्याने असे सांगितले की ऑस्मोटिक प्रेशर पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे यात किती अमाऊंट ऑफ मोल्स आहे त्या कॉन्सन्ट्रेशनच्या प्रोपोर्शनल असेल, किंवा मग हे जे व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. इफ पाय इज ऑस्मोटिक प्रेशर and C is the concentration of the solution, okay, then at constant temperature. तर इथे दोन स्टेटमेंट, एक पहिली स्टेटमेंट कोणती आहे, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन, इकडच्या ऑस्मोटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्युशन, और ऑस्मोटिक प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. ओके, या दोन्ही पैकी एक. चला, पहिलं जे आहे हे, याला आपण काय करू, एक नंबर इक्वेशन जर दिलं तर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढण्यासाठी आपण ते घेतलं के घेतलं. पाय इज इक्वल टू केसी, आणि हा के म्हणजे काय आहे, तो आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल काढण्यासाठी म्हणून आपण ते घेतलं के, वेअर के इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. कोणता आहे तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. आणि आता काय सांगते पहा, जर समजा हे दोन सोल्युशन्स आहेत, हे समजा काय आहे तर दोन सोल्युशन्स. ओके, पाहायचं वेअर के इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट झालं. इफ पाय 1 and पाय 2 आर द ऑस्मोटिक प्रेशर्स, इफ पाय 1 and पाय 2 आर द ऑस्मोटिक प्रेशर्स ऑफ टू सोल्युशन्स हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन्स C1 and C2, देन आता हे कंटेनर आहे, इकडे हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, इकडे लो कॉन्सन्ट्रेशन आहे. जर आपण इकडच्या साइडनं पिस्टन दाबलं तर या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर, हे जे ऑस्मोटिक प्रेशर इथं तयार होणार आहे, या ऑस्मोटिक प्रेशरमुळे इकडचे मॉलिक्यूल इकडे येणार नाहीत. ओके, आता उलट जर केलं आपण, समजा तिथं झालंच, इकडून जर आपण पिस्टन जर दाबलं तर इथं पण ऑस्मोटिक प्रेशर तयार होईल आणि तिकडचे सॉल्व्हंट मॉलिक्यूल इकडे येणार नाही. जसं आपण इकडून दाबू तेव्हा इकडे सॉल्व्हंट मॉलिक्यूल यायला प्रोसेस सुरू होईल, त्याला रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणतो. ठीक आहे, पण इकडून जर प्रेशर दिलं तर तिकडचे मॉलिक्यूल्स पण येणं थांबतील, आणि म्हणून दोन्ही सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कसं कॅल्क्युलेट करायचं किंवा त्याच्यासाठी व्हॉन टॉप आणि बॉईल यांनी एक हे दिलेले इक्वेशन दिले. इफ पाय 1 and पाय 2, एकाचं पाय 1 म्हणू आपण, समजा इकडचं म्हणलं आपण पाय 1, इकडचं म्हणलं आपण पाय 2, ऑस्मोटिक प्रेशर. If pi 1 and pi 2 are the osmotic pressures of two solutions having concentration C1 and C2, then काय असेल पहा, pi 1 by pi 2 is equal to C1 by C2. म्हणजे इकडच्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर कोणाकडे असेल तर pi 1 ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन 1 is equal to concentration of that solution. आणि इकडचं जे हाय कॉन्सन्ट्रेशन असणार आहे या सोल्युशनचं, याचं ऑस्मोटिक प्रेशर कोणाबरोबर असणार तर पाय 2 इज इक्वल टू C2. म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर ऑफ दिस राईट हँड सोल्युशन इज इक्वल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, या सोल्युशनचं. हे झालं हॉन्ट ऑफ बॉयल्स लॉ. कोणता तर हॉन्ट ऑफ बॉयल्स लॉ हा झाला. लक्षात, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर the osmotic pressure of a dilute solution is directly proportional to its molar concentration or inversely proportional to the volume of solution. ओके, या प्रकारे ते असेल. म्हणजेच इकडच्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर पाय 1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द C1, म्हणजे आपण पाय 1 इज इक्वल टू C1 असं लिहू शकतो. आणि इकडचं जे सोल्युशन असणार हाय कॉन्सन्ट्रेशन, ओके, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ दिस हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन दॅट इज पाय 2 इज इक्वल टू C2, म्हणजे पाय 2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C2 असंही आपण त्याला म्हणू शकतो. हा झाला हॉन्ट ऑफ कोणतं इक्वेशन आहे, हॉन्ट ऑफ बॉयल्स लॉ. कोणता आहे तर हा हॉन्ट ऑफ बॉयल्स लॉ. पाय 1 बाय पाय 2 इज इक्वल टू C1 बाय C2, या प्रकारे. नंतर आता हॉन्ट ऑफ चार्ल्स लॉ. कोणता तर हॉन्ट ऑफ चार्ल्स लॉ. आता काय सांगतो पहा, चार्ल, हॉन्ट ऑफ चार्ल
हे जे जोडी आहे यांनी काय सांगितलं पाहता, आम्हाला सांगा इथं काय होतं, तर इथं आपण जर पाहिलं तर पाय इज इक्वल टू केसी हे एक्सप्रेशन आलेलं आहे, पाय इज इक्वल टू केसी हे एक्सप्रेशन आलेलं आहे. इथं कॉन्स्टंट काय होतं, हॉन्ट ऑफ बॉयल्स लॉ मध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट होतं. काय कॉन्स्टंट होतं, तर कुठे गेलते, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. हॉन्ट ऑफ बॉयल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट होतं आणि कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळं होतं. आता इथं मी असं सांगतो, इथं असं सांगतो की हा कंटेनर घेतला, ओके, हा काय घेतला आपण कंटेनर, हे सेमी परमेबल मेम्ब्रेन असणार आहे. ओके, इकडे आपण सोल्युशन घेतलं, इकडे पण आपण सोल्युशन घेतलं. ओके, आता इकडे जर आपण पिस्टन जर दाबलं तर इकडचं ऑस्मोटिक प्रेशर असणार आहे, तसंच इकडनं जर आपण दाबलं तर इकडचं पण ऑस्मोटिक प्रेशर असणार आहे. इथं कॉन्सन्ट्रेशन C1 आणि इकडे पण कॉन्सन्ट्रेशन काय, तर C1. म्हणजे मला एवढंच सांगायचं की जसं हॉन्ट ऑफ बॉयल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट होतं, तसं हे जे आहे इथं दोन्ही कप्प्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर दोन्ही कप्प्यामध्ये जे सोल्युशन घेतलेले आहेत, दोन वेगळे सोल्युशन्स घेतलेले आहेत, त्यांचं दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकता, इकडे पण 1 मोलार घेतलं आणि इकडे पण काय घेतलं आपण 1 मोलार, म्हणजे दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असताना ऑस्मोटिक प्रेशरचा नेमका काय रोल असतो ते आपण पाहूया. आणि हे जे काढले हे काय असेल, तर हे पिस्टन आहे, आपण पाहिलं ऑस्मोटिक प्रेशर मध्ये. पाहायचं स्टेटमेंट अगोदर, हॉन्ट ऑफ चार्ल्स लॉ ऍट द कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन. काय कॉन्स्टंट आहे, तर हॉन्ट ऑफ चार्ल्स लॉ मध्ये कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे आणि हॉन्ट ऑफ बॉयल्स लॉ मध्ये मात्र टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणून इथं पाय1 अपॉन पाय2 इज इक्वल टू C1 अपॉन C2 आलं होतं. तसं इथं पाहता, ऍट द कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ऑल डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द absolute टेम्परेचर. जर ह्या बॉक्स मध्ये म्हणजे आपण कंटेनर म्हणलेला, या कंटेनर मध्ये विथ द हेल्प ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन दोन्ही साइडनं दोन सोल्युशन्स घेतले, तर बरोबर आहे. एक मी असं म्हणतो, इथं जर समजा आपण म्हटलं 0.1 मोलार सुक्रोज घेतलं, लक्षात घ्या, इथं 0.1 मोलार सुक्रोज घेतलं आणि इथं घेतलं आपण 0.1 मोलार युरिया, इथं काय घेतलं आपण 0.1 मोलार युरिया. दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे. ओके, कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे, पण पिस्टन वरती आपण कमी अधिक दाब देणार आहोत. टेम्परेचर कसं आहे तर पहा, टेम्परेचर आपल्याला बदलायचं आहे, टेम्परेचर इथं बदलायचं आहे. ठीक आहे, पाहतो, ऍट द कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अब्सोल्यूट टेम्परेचर. ज्याचं टेम्परेचर वाढेल त्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त. ओके, एक्सप्रेशन, इफ पाय इज द ऑस्मोटिक प्रेशर, काय म्हटले पहा, इफ पाय इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन अँड टी इज द टेम्परेचर. समजा हे जे सोल्युशन आहे त्याचं ऑस्मोटिक प्रेशर काय, पाय. ओके, आणि याचं जे टेम्परेचर असेल याला आपण म्हणूया, याला पाय1 म्हणू. ऑस्मोटिक प्रेशर ऑफ दिस इज पाय1 आणि टेम्परेचर याचं T1 आहे. ओके, हे जे आहे याचं ऑस्मोटिक प्रेशर पाय2 आणि त्याचं टेम्परेचर किती, तर T2. इफ पाय इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन अँड T इज द टेम्परेचर, देन पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. याचा अर्थ असा होतो, जर समजा आपण हे जे सोल्युशन आहे याला हिट केलं, डाव्या साईडच्या सोल्युशनला हिट केलं आणि त्याच्यावरती पिस्टन जर आपण दाबलं तर त्याचं ऑस्मोटिक प्रेशर कसं असेल, तर त्याचं ऑस्मोटिक प्रेशर हे जास्त असणार आहे. आणि ज्याचं टेम्परेचर कमी, ज्या सोल्युशनचं टेम्परेचर कमी, त्याचं मात्र ऑस्मोटिक प्रेशर कसं असणार, तर कमी असणार आहे. म्हणून इफ पाय इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन अँड टी इज द टेम्परेचर, देन पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन. कोणत्या कंडिशनला, ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन. आणि म्हणून हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढण्यासाठी आपण काय घेतले, तर K, पाय इज इक्वल टू KT. हियर K इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. K म्हणजे काय, तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. आता इथं पहा, इफ पाय1 अँड पाय2, इथं पहा, हे पाय1 म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ दी सोल्युशन, अँड पाय2 म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ दी सोल्युशन. इफ पाय1 अँड पाय2, if पाय1 and पाय2 are the osmotic pressures of given solution
at temperature T1 and T2, then according to Hunter-Charles law. तर असं सांगतो, जर एका सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आणि दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असेल, पण जर एकाचं टेम्परेचर जास्त दुसऱ्याचं टेम्परेचर कमी असेल, तर त्याच्यासाठी काय एक्सप्रेशन आहे, तर ते आहे π1/π2 इज इक्वल टू T1/T2. म्हणजेच आपण म्हणू शकतो ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द temperature. If temperature is more, osmotic pressure is more. If temperature is less, osmotic pressure is also less. This is about Hunter-Charles law. हा कोणता लॉ झाला तर Hunter-Charles law झालेला आहे. त्यानंतर बरीच लक्षात आलं काय, तर Hunter-Charles law मध्ये काय कॉन्स्टंट आहे, तर Hunter-Charles law मध्ये कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे. आणि इथे एवढंच लक्षात ठेवायचे, ऍट अ कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, आणि असं सांगितलंय पाय जर ऑस्मोटिक प्रेशर असेल आणि टी जर टेम्परेचर असेल, तर पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी आणि पाय इज इक्वल टू के टी. के म्हणजे काय, तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. आणि जर आपण म्हटलं दोन सोल्युशन्स आहेत, तर π1 ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन नंबर 1 हे T1 च्या बरोबरीत असेल. म्हणजे इफ π1 and π2 आर द ऑस्मोटिक प्रेशर्स ऑफ टू डिफरंट सोल्युशन्स ॲट टेम्परेचर T1 and T2, देन अकॉर्डिंग टू Hunter-Charles law π1/π2 इज इक्वल टू T1/T2. याचाच अर्थ काय, तर π1 इज इक्वल टू T1 म्हणजे π1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. जर आपण टेम्परेचर वाढवलं तर C1 कॉन्सन्ट्रेशन असलेल्या सोल्युशनचं काय वाढतं, म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर वाढतं. टेम्परेचर वाढवलं तर ऑस्मोटिक प्रेशर वाढतं आणि टेम्परेचर कमी केलं तर ऑस्मोटिक प्रेशर डिक्रीज होतो. π1/π2 इज इक्वल टू T1/T2. म्हणजेच आपण म्हणू शकतो π1 इज इक्वल टू T1 आणि π2 इज इक्वल टू काय, तर T2 असं त्याला आपण म्हणू शकतो. ओके, या प्रकारे. नंतर डेरिव्हेशन ऑफ हंट-ऑफ इक्वेशन. आता हंट-ऑफ-बॉयल्स लॉ झाला. हंट-ऑफ-बॉयल्स लॉ नुसार आपल्याला π1/π2 कुठे गेलं, π1/π2 इज इक्वल टू C1/C2 हे हंट-ऑफ-बॉयल्स लॉ. नंतर हंट-ऑफ-चार्ल्स लॉ काय आहे, π1/π2 इज इक्वल टू T1/T2. बॉयल्स लॉ मध्ये कॉन्स्टंट टेम्परेचर होतं, चार्ल्स लॉ मध्ये कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन होतं. ओके, आता हंट-ऑफ इक्वेशन पाहतोय आपण. कोणतं पाहतोय, हंट-ऑफ इक्वेशन असं पाहतोय. अकॉर्डिंग टू हंट-ऑफ-बॉयल्स लॉ, कोणता पहा, अकॉर्डिंग टू हंट-ऑफ-बॉयल्स लॉ अँड हंट-ऑफ-चार्ल्स लॉ. हंट-ऑफ-बॉयलने काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला माहिती आहे पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन असंही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्याने हेही सांगितलं पाय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम कमी झालं तर ऑस्मोटिक प्रेशर काय होईल, तर वाढेल, कमी होईल. ऑस्मोटिक प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कमी झालं तर ऑस्मोटिक प्रेशर वाढेल. ओके, हे झालेलं इक्वेशन. हे हंट-ऑफ-बॉयल्स लॉ आहे. पाय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. आणि इथं चार्ल्स लॉ मध्ये काय सांगितलंय, पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. म्हणून असं म्हटलंय हंट-ऑफचं इक्वेशन घेत असताना अकॉर्डिंग टू हंट-ऑफ-बॉयल्स लॉ हा एक्सप्रेशन अँड हंट-ऑफ-चार्ल्स लॉ म्हणजे हे इक्वेशन त्यानुसार घेतलं. पाय इज प्रोपोर्शनल T/V. पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T/V. हे कसं लक्षात आलं तुमच्या, तर चार्ल्स लॉ नुसार पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T आणि इथं छेदामध्ये V आलं, त्याचा अर्थ पाय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू V. ओके, म्हणून पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T/V हे झालं. ओके, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढण्यासाठी इथे घेतला R. पाय इज इक्वल टू R/TV. R म्हणजे काय, तर R इज नथिंग बट इट इज अ गॅस कॉन्स्टंट, इट इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. R म्हणजे काय आहे, तर पहा R इज अ प्रोपोर्शनॅलिटी. R इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि तुमच्या माहितीसाठी इट इज R म्हणजे काय, तर R म्हणजेच काय असतं, तर गॅस कॉन्स्टंट आहे. R म्हणजे काय, तर गॅस कॉन्स्टंट. R इज इक्वल टू गॅस कॉन्स्टंट. आणि म्हणून हे पहा इकडचं V जर डाव्या साईडला आलं, छेदातलं V जर डाव्या साईडला आलं, तर फॉर्म्युला होतो पाय V इज इक्वल टू RT. पाय V इज इक्वल टू
RT. आणि जर आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं असेल तर पाहायचं का पाय V इज इक्वल टू RT. कसं लक्षात आलं? हॉन्टॉप इक्वेशन लिहित असताना अकॉर्डिंग टू हॉन्टॉप बॉयल्स लॉ पाय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम आणि हॉन्टॉप चार्ल्स लॉ ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. म्हणून पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर अपॉन व्हॉल्यूम. ओके, आता हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढण्यासाठी घेतला आपण R. पाय इज इक्वल टू R इंटू टी बाय व्ही. ओके, इकडचं जे छेदातलं V आहे ते इकडे घेतलं तर काय तयार झालं? पाय V इज इक्वल टू RT. काय तयार झालं? पाय V इज इक्वल टू RT फॉर n मोल्स ऑफ सोल्यूट. आता इथे जे सोल्युशन्स असणार आहेत आता इकडे किंवा इकडं, तर हे जे सोल्युशन्स असेल, सोल्युशन म्हटलं की त्याच्यामध्ये सोल्यूटचे मोल आलेच. फॉर n मोल्स ऑफ सोल्यूट, जर सॉल्व्हंट असेल तर सॉल्व्हंटचेच मोल असतात, सोल्यूटचे मोल असतात. पण आपण असं म्हटलेले इथं दोन सोल्युशन्स आहेत, एक डायल्यूट असणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे. किंवा इथं जर आपण पाहिलं तर इथं अशा कंडिशन मध्ये दोन्हीचंही कॉन्सन्ट्रेशन सारखं, अगोदरच्या कंडिशन मध्ये एकाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त दुसऱ्याचं कमी होतं, नाही का? तर ओव्हरऑल आपण पाहतोय फॉर n मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणजे सोल्युशन मध्ये जर n मोल्स ऑफ सोल्यूट असतील तर त्याच्यासाठी हॉन्टॉप इक्वेशन काय आहे? तर ते आहे पाय V इज इक्वल टू पाय तर वरती आलेले पाय V इज इक्वल टू RT. बट फॉर n मोल्स ऑफ सोल्यूट आपण असं म्हणू शकतो, हे जे ना दोन वेगळ्या सॉल्व्हंट साठी हे इक्वेशन असू शकतं पाय V इज इक्वल टू RT. ओके, पण जर सोल्युशन असेल फॉर n मोल्स ऑफ सोल्यूट, ओके, तर त्याच्यासाठी एक पाय V इज इक्वल टू n इथे टाकणार आपण पाय V इज इक्वल टू nRT. n म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ओके, पाय इज इक्वल टू, मग पाहता येतं इकडचं जे V आहे गुणाकारातलं तिकडे जाईल भागाकारामध्ये, पाय इज इक्वल टू nRT अपॉन V. ओके, पाय इज इक्वल टू nRT अपॉन V. आता आपल्याला हे माहिती आहे, आता n अपॉन V म्हणजे काय? तर n अपॉन V म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन असतं, नाही का? हे समजा आपण जर असं म्हटलं हा फ्लास्क आहे. ओके, हा फ्लास्क आहे, यामध्ये आपण पाणी घेतलं, H2 घेतलं आणि याच्यामध्ये जर आपण n मोल्स ऑफ सोल्यूट टाकलं, काय टाकलं आपण? n मोल्स ऑफ सोल्यूट. n मोल्स ऑफ सोल्यूट इन लिटर ऑफ सोल्युशन इट इज कॉल्ड एज अ मोलारिटी. म्हणजे n बाय v काय असतं? तर n बाय v कॉन्सन्ट्रेशन असतं. काय असतं? तर n बाय v कॉन्सन्ट्रेशन. म्हणून पाय इज इक्वल टू n बाय v इंटू RT आहे. तर n बाय v म्हणजे काय? तर तुमच्या माहितीसाठी n बाय v इज इक्वल टू c. n बाय v इज इक्वल टू c. म्हणून पाय इज इक्वल टू CRT. ओके, पाय इज इक्वल टू CRT. किंवा काही जागेवर तुम्हाला पाय इज इक्वल टू MRT असं पण पाहायला मिळतं. पाय इज इक्वल टू MRT असं पण पाहायला मिळतं. त्याचं कारण काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन अ लिटर ऑफ सोल्युशन इट इज कॉल्ड ॲज अ मोलारिटी. म्हणून पाय इज इक्वल टू CRT किंवा पाय इज इक्वल टू MRT देखील तुम्हाला पाहायला मिळतं. मग तिथे M म्हणजे काय असतं? तर M म्हणजे असतं मोलारिटी. ओके, दिस इज अ हॉन्टॉप इक्वेशन फॉर सोल्युशन. हे कोणतं? पाय इज इक्वल टू CRT इज अ हॉन्टॉप इक्वेशन फॉर सोल्युशन. जर सॉल्व्हंटचा विचार केला तर सॉल्व्हंट साठी काय होऊ शकतं माहिती का? पाय इज इक्वल टू RT बाय V. पाय इज इक्वल टू RT बाय V. दिस इज अ हॉन्टॉप इक्वेशन फॉर सॉल्व्हंट. अँड फॉर सोल्युशन पाय इज इक्वल टू CRT. C म्हणजे काय? तर C म्हणजे आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. C म्हणजे काय? तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट हॉन्टॉप बॉयल्स लॉ काय आहे ते पाहिलं, हॉन्टॉप चार्ल्स लॉ हे, आणि हे झालं हॉन्टॉप इक्वेशन. यातल्या तुम्हाला कोणत्या टर्म महत्त्वाच्या आहेत? तर यातल्या तुम्हाला ह्या टर्म ओके महत्त्वाच्या आहेत. एक तर हॉन्टॉप बॉयल्स लॉ साठी पाय 1 बाय पाय 2 इज इक्वल टू C1 बाय C2. हॉन्टॉप चार्ल्स लॉ साठी काय आहे? पाय 1 बाय पाय 2 इज इक्वल टू T1 बाय T2. ठीक आहे, आणि हॉन्टॉप इक्वेशन कोणतं? पाय इज इक्वल टू CRT. आणि हे कसं आलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. अकॉर्डिंग टू हॉन्टॉप बॉयल्स अँड हॉन्टॉप चार्ल्स लॉ. हे पाहिलं बॉयल्स लॉ आणि इथं चार्ल्स लॉ, ह्या दोघांचं मिक्स आपण मिक्स केलं त्याला. अकॉर्डिंग टू हॉन्टॉप बॉयल्स अँड हॉन्टॉप चार्ल्स, पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T बाय V. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून इथं काय घेतलं आपण R. म्हणजे पाय इज इक्वल टू R इंटू T बाय V. ओके, आता त्यानंतर इकडचं V आपण इकडे घेतलं, किंवा तुम्ही असे ठेवू शकता पाय इज इक्वल टू R इंटू T बाय V. हे कोणासाठी असेल? तर हे हॉन्टॉप इक्वेशन असेल सॉल्व्हंट साठी. कशासाठी असेल? तर सॉल्व्हंट साठी. ओके,
नंतर आपण काय केलं, इकडचं v इकडे घेतलं, त्याला जर पाय v इज इक्वल टू RT. ओके, पाय v इज इक्वल टू RT. आता जर सोल्युशन असणार आहे, सोल्युशन असणार असेल तर त्याच्यामध्ये n नंबर ऑफ सोल्यूट्स असतात. म्हणून फॉर n मोल्स ऑफ सोल्यूट कंटेनिंग सोल्युशन. ओके, मी असं म्हणतोय फॉर n मोल्स ऑफ सोल्यूट containing solution, then pi v is equal to nRT. This n is nothing but number of moles. Okay, pi v is equal to nRT. आणि जर याला आपण सिम्प्लिफाय केलं, इकडचं v जर इकडे जर आणलं तर काय होईल, pi is equal to n by v into RT, आणि n by v म्हणजे काय, number of moles of solute in a liter of solution is called as a molarity. म्हणजेच काय असतं ते, तर ते असतं कॉन्सन्ट्रेशन असतं. म्हणून n by v च्या ऐवजी काय लिहितो आपण, c लिहितो. pi is equal to c into r into t, pi is equal to CRT. हे इक्वेशन आलं. This is a one-top equation for solution containing n number of solute. Okay, n moles of solute, where c is a concentration of solution. So please write down this. This is all about the one-top equation. पुढचा आपण पाहूया, पुढचा लॉ पाहूया आपण, स्टेट अँड एक्सप्लेन. कोणता, हंट ऑफ अवोगॅड्रो लॉ. हंट ऑफ अवोगॅड्रो लॉ. पहिला होता हंट ऑफ बॉयल्स लॉ, नंतर हंट ऑफ चार्ल्स लॉ, त्याच्यानंतर आपण पाहिलं हंट ऑफ इक्वेशन, आणि त्यानंतर तिसरा आपण लॉ म्हणू शकतो, चौथं स्टेट जे कन्सेप्ट आणि तिसरा लॉ स्टेट अँड एक्सप्लेन हंट ऑफ अवोगॅड्रो लॉ. ही जोडी, एक हंट ऑफ आणि दुसरा अवोगॅड्रो. हंट ऑफ अवोगॅड्रो लॉ हे काय सांगतात पाहता, आपण असं म्हणूया की हे जे आहे कंटेनर आहे. ओके, हे काय आहे, तर हे कंटेनर आहे, याच्यात सेमी परमेबल मेम्ब्रेन. याला आपण म्हणू सोल्युशन नंबर 1, याला काय म्हणू आपण, सोल्युशन नंबर 1, आणि याला म्हणूया सोल्युशन नंबर 2. ओके, तर याच्यात काय घेतलं आपण पहा, हे जे आहे सोल्युशन नंबर 1, यात आपण असं म्हणू 0.1 मोलार एवढं घेतलं सुक्रोज. काय घेतलं, 0.1 मोलार सुक्रोज घेतलं, आणि इकडचं जे आहे, इकडच्या कप्प्यामध्ये आपण घेतलं 0.1 मोलार सुक्रोज घेतलं. इकडे सुक्रोज घेतलं, इकडे युरिया घेऊ. 0.1 मोलार काय घेऊ आपण, तर युरिया. बोथ दीज सोल्युशन्स, इकडे पण इकडे पण, बोथ दीज सोल्युशन्स हॅविंग सेम कॉन्सन्ट्रेशन. ओके, यांचं काय असेल तर सेम कॉन्सन्ट्रेशन आहे. मग मला सांगा कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे. ओके, इकडचं इकडं सॉलिड मॉलिक्युल्स इकडचं इकडे जाण्याचे चान्सेस आहेत का, तर नाही. ओके, आता ऑस्मोटिक प्रेशरचा विचार करू आपण. याच्यावरती जर आपण पिस्टन जर लावलं तर याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल का, ह्याच्यावरती पिस्टन लावलं तर ह्याच्यावरती जास्त असेल. सांगा बरं, हे दोन सोल्युशन येतं, कोणाचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल, तर पहा इकडे 0.1 मोलार सुक्रोज, इकडे पण 0.1 मोलार युरिया, म्हणजे दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, सारखं. मग ज्या ज्या वेळेस कॉन्सन्ट्रेशन सारखं असतं आणि टेम्परेचर पण सारखं असतं, त्यावेळेस ऑस्मोटिक प्रेशर पण कसं असायला पाहिजे, सारखं असायला पाहिजे. पाहू काय होतं तर आपण. स्टेटमेंट, टू सोल्युशन्स ऑफ इक्वल कॉन्सन्ट्रेशन्स. पहा, टू सोल्युशन्स ऑफ इक्वल कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिफरंट सोल्यूट. इकडे सोल्यूट कोणतं आहे, इकडे सुक्रोजचं पाण्यातलं सोल्युशन आहे, आणि इकडं युरियाचं पाण्यातलं सोल्युशन आहे. इकडं सुक्रोज हे सोल्यूट आहे, तर इकडं युरिया हे सोल्यूट आहे. टू सोल्युशन्स ऑफ इक्वल कॉन्सन्ट्रेशन्स. इकडे 0.1 मोलार आहे कॉन्सन्ट्रेशन, आणि इकडे पण 0.1 मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे. टू सोल्युशन्स ऑफ इक्वल कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ डिफरंट सोल्यूट exert same osmotic pressure at the same temperature. समजा इथं आपण म्हणूया 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, आणि या सोल्युशनचं पण 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. जर दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार असेल, आणि पण त्यांच्यामध्ये असलेले सोल्यूट वेगवेगळे असतील, जर टेम्परेचर ही सारखं असेल दोघांचं, तर ऑस्मोटिक प्रेशर देखील सारखं असतं. कसं असतं, तर सारखं असतं. ओके, म्हणून म्हटलंय टू सोल्युशन्स ऑफ इक्वल कॉन्सन्ट्रेशन्स
of different solute exert the same osmotic pressure at the same temperature. सारखेच टेम्परेचरला सारखंच osmotic pressure असतं. ओके, at given temperature this 35 degree Celsius या टेम्परेचरला at given temperature equal volumes of the solutions having the same osmotic pressure contain equal number of solute particles. आणि असं कशामुळं? त्याचं कारण 0.1 मोलार एवढंच सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि इकडे पण 0.1 मोलार एवढंच युरियाचं सोल्युशन आहे. याचा अर्थ इकडच्या सोल्युशन मध्ये असलेले n मोल्स हे कोणाच्या बरोबर आहेत? तर इकडच्या सोल्युशन मध्ये असलेल्या n मोल्सच्या बरोबर येतं. म्हणजे इकडे जेवढे n मोल्स असतील तेवढेच मोल्स इकडच्या पण सोल्युशन मध्ये असतील. आणि आपल्याला माहिती आहे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वरती डिपेंड असतात. इकडे पण तेवढेच नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स आणि इकडे पण तेवढेच नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स असतील तर ऑस्मोटिक प्रेशर कसं असेल? तर सारखं असेल. ओके, म्हणून असं म्हटलंय at a given temperature equal volume of the solution having the same osmotic pressure because it contain equal number of solute particles. Explanation पहा, त्याचं स्पष्टीकरण. लेट, ओके, याला आपण म्हणू लेट n1 and n2. आता n1 म्हणजे काय? तर हे जे सोल्युशन आहे याला आपण सोल्युशन नंबर 1 म्हणलं. यामध्ये असलेले नंबर ऑफ मोल्स कशाने दाखवायचे? n नंबर ऑफ मोल्स दाखवू आपण, n1 मोल्स. ओके, n1 मोल्स. इकडचे जे मोल्स असतील त्याला काय म्हणू आपण? n2 मोल्स. या सोल्युशन मध्ये असलेले मोल्स n1 मोल्स, इकडं n2 मोल्स. n1 and n2 are number of moles of solutes in the equal volume of the solutions A and B. या सोल्युशनला जर आपण म्हटलं A, या सोल्युशनला काय म्हटलं आपण? जसं सोल्युशन 1 म्हणजे याला A म्हणूया, सोल्युशन 2 म्हणजे याला आपण काय म्हणूया? B. ओके, दोघांचं व्हॉल्यूमही सारखंच आहे, कॉन्सन्ट्रेशन कसं येतं? सारखं. लेट n1 and n2 are the number of moles of solute in the equal volume of the solution A and B. हे काय तर A and B, solution A and solution B at the same temperature. Then for solution A साठी काय? तर for solution A osmotic pressure of solution A पाहायचं. पाय A म्हणजे काय? तर पाय A याचा अर्थ या सोल्युशनचं osmotic pressure of solution A is directly proportional to the number of moles of solute in a solution A. Okay, pi A is directly proportional to the Na. म्हणजे osmotic pressure of the solution A is directly proportional to the n1 moles of solute. त्याच आपण म्हटलं Na. ठीक आहे. तसंच फॉर सोल्युशन B मध्ये काय असेल? तर सोल्युशन B मध्ये n2 एवढे मोल्स असतील आणि म्हणून फॉर सोल्युशन B osmotic pressure of this solution B, कोणाचं? या सोल्युशनचं. osmotic pressure of solution B is directly proportional to the number of moles of solute present in the solution. त्यालाच आपण म्हणतो osmotic pressure of solution B is directly proportional to the number of moles of solute in B. Okay, if pi A and pi B, जर आपल्याला समजायचे जर ऑस्मोटिक प्रेशर दोघांचं सारखं असेल तर नंबर ऑफ मोल्स पण कसे असतील तर सारखे. इफ पाय A इज इक्वल टू पाय B देन Na इज इक्वल टू Nb. याचा अर्थ जर ह्या दोन्ही कंटेनर मध्ये म्हणजे एकाच कंटेनर मध्ये पण दोन भागामध्ये इकडच्या भागामध्ये आणि इकडच्या भागामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट जर सारखे असतील आणि त्याचबरोबर या सोल्युशनचं व्हॉल्यूमही तेवढंच असेल आणि त्याचबरोबर टेम्परेचरही जर सारखंच असेल तर दोन वेगवेगळ्या सोल्युशन मध्ये दोन वेगळे सोल्यूट असतील पण त्यांचं व्हॉल्यूमही सारखं आहे, त्यांचं कॉन्सन्ट्रेशनही सारखं असेल, त्यांचं टेम्परेचरही सारखं असेल तर त्यांचे ऑस्मोटिक प्रेशर हे सारखे असतात असं हॉन्ट ऑफ अवोगॅड्रोने सांगितलेलं आहे. म्हणून इफ पाय A इज इक्वल टू पाय B म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन A इज इक्वल टू ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन B, देन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट of A is equal to number of solute of B. म्हणून Na is equal to Nb. Hence, two solutions having equal osmotic pressure will contain equal number of moles. त्यांच्यामध्ये काय असेल तर equal number of moles असतात. लक्षात ठेवा.
कधी तुम्हाला एमसीक्यू ने असतं 0.1 मोलार सुक्रोज अँड 0.1 मोलार युरिया हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. असं का होतं? त्याचं कारण यांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं, या सोल्युशनचं व्हॉल्यूम सारखं, त्या सोल्युशनचं टेम्परेचर सारखं. ओके, आणि म्हणून त्यांच्यामध्ये आपण म्हणू शकतो टू सोल्युशन्स हॅव्हिंग इक्वल ऑस्मोटिक प्रेशर बिकॉज इट कंटेन इक्वल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. इक्वल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हा झाला पॉइंट ऑफ अवोगाड्रो लॉ. ओके, सो प्लीज नोट डाउन दिस. Thank you so much for today. Remaining part we will continue in next lecture. So please note down this.